नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत दाभाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील प्रगतशील शेतकरी श्री अरुण निंबा देवरे यांच्या शेतावर. अरुण अण्णा हे जुने BSc ॲग्री आहेत. तसंच त्यांना शासनाचा कृषीभूषण पुरस्कार पण मिळालेला आहे. अण्णांकडे फळबागायती जास्त आहे. त्यांनी आपलं सूर्य टेक्नॉलॉजीचं सॉफ्ट इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर बसवलं आहे. आपण अण्णांचे अनुभव त्या बाबतीत जाणून घेऊ. अण्णा नमस्कार. नमस्कार. हे वॉटर कंडिशनर आपण कधी बसवलं अण्णा? 3 महिन्यापूर्वी बसवलं. बरं. आता हे जे पाणी जातंय वॉटर कंडिशनरचं, हे तुमचं कुठल्या याला जातंय? हे आवळ्याला जात आहे. आवळ्याला जातंय का? हो. बरं. त्याच्यात आता हे कधी बसवलंय तुम्ही? 3 महिने झाले. 3 महिने झाले. फेब्रुवारीमध्ये बसवलं. फेब्रुवारीमध्ये बसवलं. बरं. तर तुम्हाला काही त्याच्यात फरक जाणवतोय कसं? आम्ही 3 महिन्यापूर्वी हे सॉफ्टचे वॉटर कंडिशनर बसवलं. याचा एक अनुभव असा आला की जे फॉस्फरस फिक्सेशन होतं ते फिक्सेशन झालं नाही. कुठंही ड्रिपच्या जागेवर पांढरा भाग वरती आलेला नाही. म्हणजे जसं आपण हे त्याला हे म्हणतो की पांढरापणा जो येतो याच्यासारखा मिठासारखा. अच्छा. मिठासारखे जो ते पांढरपणा येतो हो. तो आलेला दिसला नाही. बरं. त्याच्यामुळे मुळी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. पांढरी मुळी सुद्धा चांगल्या पद्धतीने तयार झालेली आम्हाला वाटते. आणि झाडाचे पान वगैरे तर याला चकाकी आहे. अच्छा. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात तो फरक जाणवत आहे. शिवाय पिण्यासाठी सुद्धा पाणी चांगलं लागतं ते. तेच पाणी आम्ही प्यायला वापरतो. तर तो सुद्धा एक फरक सगळ्या आमच्या शेतातील माणसांना जाणवला की पाणीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची चवसुद्धा बदललेली आहे. म्हणून हे अतिशय गरजेचं आहे. वॉटर फिक्सेशन होणं कंडिशनर जर असलं तर वॉटर फिक्सेशन जे होतं फॉस्फरस फिक्सेशन होतं फॉस्फरसचं ते होत नाही. अच्छा. म्हणजे तो फॉस्फरस चांगल्या पद्धतीने झाडाला तो लागतो आणि त्याच्यामुळे आपल्या उत्पन्नावर मोठा फरक पडतो. आणि हे पाणी धरून ठेवायच्या क्षमतेत काही फरक वाटतो का तुम्हाला? तो फरक वाटतो. म्हणजे पहिले आम्ही 1 दिवस आड पाणी द्यायचो किंवा जास्तीत जास्त 2 दिवस आड. तर आता 3-4 दिवस आड जरी पाणी दिलं तरी ओलावा टिकून राहिलेला दिसतो. आणि तो ओलावा सुद्धा आपल्याला थोडा असा पसरलेल्यासारखाही वाटतो आणि टिकलेला वाटतो. नाही तर कोरडा ताबडतोब म्हणजे ठिबकच्या जागेवर म्हणजे ड्रिपरच्या जागेवर लवकर कोरडं होऊन जायचं आणि आम्हाला 1-2 दिवस आड पाणी द्यावं लागायचं. तो एक फरक आम्हाला जाणवतोय. चालेल. आपल्याला तिथं प्लॉटवर बघता येईल का ना? हो. इथं आता ह्या ठिकाणी आम्ही ड्रिपचं पाणी दिलेलं आहे. अच्छा. तर इथं सुद्धा आपल्याला तेच पांढरेपणा आला पाहिजे तो आलेला नाही दिसत. म्हणजे पांढरे जे आपलं मिठासारखं जे असतं चव बाजूने क्षार गोळा होतात. ओके. ते क्षार नाही इथं दिसत. तेच आम्ही आमचा एक दुसरा डाळिंबाचा प्लॉट आहे. त्या प्लॉटमध्ये क्षार मोठ्या प्रमाणात वरती चव बाजूने ड्रिपच्या बाजूने गोळा झालेले दिसतात. आणि तिथं जे झाडावर जी चकाकी किंवा काय हे जे फॉस्फरस फिक्सेशनचा जो भाग आहे तो जो फिक्सेशन होतो तो तिथं म्हणजे जास्त झालेला दिसतो. इथं अजिबात नाही. इथं फॉस्फरस व्यवस्थित त्याच्या पद्धतीने काम करतोय, तिथं काम करत नाही. बरं. तो फरक आम्हाला जाणवला. आणि ह्या मशीनला काही मेंटेनन्स वगैरे तुम्हाला 3 महिन्यापासून काही नाही, काहीच मेंटेनन्स नाही. 0 मेंटेनन्स आहे त्याला. काही नाही. एकदा ते बसवलं की त्यानंतर ते काही पाहायचं नाही. आपण आपलं संशोधन करायचं. जिथं आपण ज्या प्लॉटला ठिबक चालवतो त्या प्लॉटचं संशोधन करतो आम्ही. जाता येता बघतो की त्याच्यामध्ये पाणीसुद्धा धरून ठेवण्याची जास्त क्षमता वाढलेली आहे आणि क्षार पण गोळा होत नाही. हा एक मोठा फरक जाणवला आहे आम्हाला. बरं. ठीक आहे. चालेल ना. ओके. थँक्यू.